दिल देके तू बन जा मेरी बाइको, दूसरी मुर्गी मैं देखूं बाइको, दिल देके तू बन जा मेरी बाइको, दूसरी इंस्टाग्राम स्टार। दिल देके तू बन जा मेरी बाइको, दूसरी मुर्गी मैं देखूं बाइको, दिल देके तू बन जा मेरी बाइको, दूसरी। आता जो तुम्ही व्हिडिओ पाहिला तो क्रिएट करणं अगदी सोपं आहे। सर्व एडिटिंग तुम्हाला आपण व्हिडिओमध्ये सांगितलेली आहे। जर कोणी आपल्या चॅनलवरती नवीन आले असेल तर आपल्या चॅनल सबस्क्राइब करून ठेवा, असे टोटल व्हिडिओ तुम्हाला आपल्या चॅनलवरती मिळून जातील। हा जो व्हिडिओ आहे तो आपण CapCut मधून क्रिएट केलेला आहे, तर सिंपली ते CapCut ओपन करायचे। जर तुमच्याकडे CapCut नसेल तर टेलिग्राम चॅनलला मिळून जाईल। ओपन केल्यानंतर न्यू प्रोजेक्ट वरती क्लिक करायचे आणि इथून तुम्हाला बीटमा व्हिडिओ दिलाय आपण मटेरियलमध्ये, तो इथे सिलेक्ट करू सिंपली इथून ऍड करायचा आहे। तेथे तुम्ही बघू शकाल की बीटमा व्हिडिओ ते ऍड केल्यानंतर ह्या व्हिडिओमध्ये आपण 1 2 3 अशा 8 पर्यंत बीट दिलेले आहेत। जसे इथे मी सांगतोय तशा हा जो व्हिडिओ आहे तो तुम्हाला इथे कट करायचा आहे। तर अशा पहिल्यांदा जुटायचे आल्यानंतर त्या व्हिडिओवरती क्लिक करायचं। क्लिक केल्यानंतर इथे तुम्हाला काय करायचं आता इथून आपले 1 आणि 2 जी बीट कुठे चेंज होते ते बघायचे इथे अशा वेळेस स्क्रोल करून। तर इथे जे आपली बीट येते तुम्ही बघू शकाल की बीट आपल्या अशा वेळेस चेंज होते। तर इथून चेंज होते तर सिंपली त्याच व्हिडिओवरती क्लिक करून इथे पहिला ऑप्शन तुम्हाला इथे स्पीडचा मिळून जाईल त्यावरती क्लिक करायचं आहे। सेम प्रोसेस आपल्या इथे त्याच्या पुढची जी बीट राहिली आपली ती कुठे चेंज होते ती बघायची। आता इथून इथे आपली बीट आहे त्याशिवाय चेंज होते तर सिंपली त्याच व्हिडिओवरती क्लिक करून पहिला ऑप्शन आहे ते स्प्लिटचा आहे त्यावरती क्लिक करायचं आहे। अशावेळी हा जो व्हिडिओ आहे तो तुम्हाला आहे ना कट करत न्यायचा शेवटपर्यंत, जशा बीट बदलले जातील तशा प्रकारे। इथून हा व्हिडिओ कट केल्यानंतर इथून आपला आता ह्यामध्ये फोटो ऍड करायचे आहेत। फोटो ऍड करण्यासाठी जे वेगवेगळे भाग झाले त्यावरती क्लिक करायचे। क्लिक केल्यानंतर इथे तुम्हाला खाली खूप सारे ऑप्शन मिळून जातील। थोडं स्क्रोल करायचे, इथे रिप्लेसचा ऑप्शन आहे त्यावरती क्लिक करायचे आणि जो पण तुमचे ते फोटो असेल सिंपली अशा सिलेक्ट करून 2 बोटांनी सेट करायचे। सेम प्रोसेस आपल्या दुसऱ्या बीटला करायची, त्या बीटपाशी यायचे, त्या बीटवरती क्लिक करायचे, तुम्हाला रिप्लेसचा ऑप्शन आहे ह्या रिप्लेसच्या ऑप्शनवरती क्लिक करून जो आपला फोटो इथून ऍड केल्यानंतर अशा 2 बोटांनी सेट करायचा आहे। एकच फोटो अशा इथून तुम्ही ऍड करत नाही शेवटपर्यंत। इथून फोटो ऍड झाल्यानंतर इथून आपले आता आहे ना सॉन्ग ऍड करायचे। सॉन्ग ऍड करण्यासाठी अशा पहिल्यांदा जुटायचे आल्यानंतर इथून तुम्हाला एक ऑडिओचा ऑप्शन आहे त्यावरती क्लिक करायचे। एक्स्ट्रॅक्टचा ऑप्शन 4 नंबरला मिळून जाईल त्यावरती क्लिक करायचे। आपण बीटमा व्हिडिओमध्ये सॉन्ग दिलेला आहे तर तो जो बीटमा व्हिडिओ आहे तो इथून सिलेक्ट करून सिंपली इथून ऍड करायचा आहे। इथून ऍड केल्यानंतर ह्या बीटमा इथे जे आपले सॉन्ग आहे इथून ऍड होऊन जाईल। तर मी काय करतो जे आपले फोटो राहिले बीटनानुसार इथून ऍड करायचे ते इथे पटकन ऍड करून घेतो। इथे तुम्ही बघू शकाल की आपण फोटो आहेत ते सर्व बीटनानुसार इथून ऍड करून घेतलेले आहेत। आता तुम्हाला काय करायचं इथून फोटो ऍड केल्यानंतर जसं इथे मी इफेक्ट सांगत आहे तुम्ही पण तुमच्या फोटोला इफेक्ट ऍड करून घ्यायचे, जेणेकरून कोणत्या फोटोला कोणता इफेक्ट लावायचा आहे ते तुम्हाला ते समजून जाईल। तर आपल्याला काय करायचं हे जे पहिले ट्रान्झॅक्शन आहे 1 आणि 2च्या बीटमध्ये त्यावरती क्लिक करायचे। क्लिक केल्यानंतर इथे तुम्हाला एक लाईट इफेक्टचा ऑप्शन मिळून जाईल। इथे जे लाईट इफेक्टचा ऑप्शन आहे त्यामध्ये यायचे आणि इथून तुम्हाला एक इफेक्ट सिलेक्ट करायचा आहे ब्लॅन्स। हा जो इफेक्ट आहे इथून सिलेक्ट केल्यानंतर ह्याची जी खालची लेंथ आहे संपूर्ण कमी करायची आणि इथून तुम्हाला त्याच्याच खाली अप्लाय टू ऑलचा ऑप्शन आहे त्यावरती क्लिक करून इथून तुम्हाला बरोबर चिन्हावरती क्लिक करून द्यायचं आहे। त्याच्यानंतर हा इफेक्ट दिल्यानंतर आता आपल्याला काय करायचं आहे हा जो आपला दुसरा फोटो आहे इथे तुम्ही बघू शकाल हा जो पहिल्यांदा त्याच्या फोटो जो हा दुसरा फोटो आहे त्यावरती क्लिक करायचा आहे। क्लिक केल्यानंतर इथे तुम्हाला 3 नंबरला खाली ॲनिमेशनचा ऑप्शन आहे त्यावरती क्लिक करायचं आहे। आता इथे तुम्हाला कॉम्बोचा ऑप्शन आहे त्यावरती क्लिक करून इथून तुम्हाला एक इफेक्ट मिळून जाईल स्ट्रेच अँड डिस्टोर नावाचा, तो जो इफेक्ट आहे तो सिलेक्ट करायचा आणि बरोबर चिन्हावरती क्लिक करून द्यायचे। त्याच्यानंतर सिंपली आपल्या त्याच्या पुढचा हा फोटो आहे तेचे त्या फोटोवरती क्लिक करायचे, ॲनिमेशनच्या ऑप्शनवरती क्लिक करायचे। येथे आपल्या आता इनमध्ये थांबून इथून तुम्हाला एक इफेक्ट मिळून जाईल रॉक वर्टिकल नावाचा, तो जो इफेक्ट आहे इथून सिलेक्ट करून सिंपली बरोबर चिन्हावरती क्लिक करून द्यायचे। आता पुन्हा आपल्या त्याच्या पुढचा हा फोटो आहे तिथे त्या फोटोवरती क्लिक करून ॲनिमेशनच्या ऑप्शनवरती क्लिक करायचे। इथे आपल्या आता इनमध्ये थांबून इथून तुम्हाला एक रॉक हॉरिझॉन्टली हा जो इफेक्ट आहे सिलेक्ट करून बरोबर चिन्हावरती क्लिक करून द्यायचे। त्याच्यानंतर त्याच्या पुढचा हा फोटो आहे तिथे यायचे, त्या फोटोवरती क्लिक करायचे, ॲनिमेशनच्या ऑप्शनवरती क्लिक करायचे। आता इथे आपल्या कॉम्बोचा ऑप्शन आहे त्यावरती क्लिक करून इथून तुम्हाला एक इफेक्ट मिळून जाईल वेव अँड स्लाइडचा, तो जो इफेक्ट आहे इथून सिलेक्ट करून सिंपली बरोबर चिन्हावरती क्लिक करायचे। त्याच्यानंतर पुन्हा आपल्या त्याच्या पुढचा हा फोटो आहे तिथे यायचे, त्या फोटोवरती क्लिक करायचे, ॲनिमेशनच्या ऑप्शनवरती क्लिक करायचे, कॉम्बोच्या ऑप्शनवरती क्लिक करून इथून तुम्हाला एक इफेक्ट मिळून जाईल आता स्लाइड अँड वेवचा जो इफेक्ट आहे इथून सिलेक्ट करून सिंपली बरोबर चिन्हावरती आपल्याला क्लिक करून द्यायचे। त्याच्यानंतर त्याच्या पुढचा हा फोटो आहे तिथे यायचे, त्या फोटोवरती क्लिक करून ॲनिमेशनच्या ऑप्शनवरती क्लिक करायचे। इथे तुम्हाला पुन्हा कॉम्बोच्या ऑप्शनवरती क्लिक करायचे, इथे तुम्हाला वर्बल नावाचा जो इफेक्ट आहे इथून सिलेक्ट करून बरोबर चिन्हावरती क्लिक करून द्यायचे। त्याच्यानंतर हा जो आपला शेवटचा फोटो राहिला तिथे यायचे, त्या फोटोवरती क्लिक करून ॲनिमेशनचं ऑप्शन आहे त्यावरती क्लिक करायचे। ते आता आपल्या इनमध्ये थांबून इथून तुम्हाला रॉक हॉरिझॉन्टली हा जो इफेक्ट आहे सिलेक्ट करून सिंपली बरोबर चिन्हावरती क्लिक करून द्यायचं आहे।
अशावेळी हा जो फोटोनला इफेक्ट आहे ते देऊन घ्यायचे. तिथून फोटोनला इफेक्ट दिल्यानंतर आपल्या सिम्पली अशा पहिल्यांदा द्यायचे. आल्यानंतर इथून तुम्हाला जे पण पुढचे इफेक्ट सांगेल ते तुम्हाला इथे इफेक्टचं ऑप्शन आहे त्यामध्ये मिळून जातील. तर सिम्पली इफेक्टचा जो ऑप्शन आहे त्यावरती क्लिक करायचं. क्लिक केल्यानंतर ते तुम्हाला आहे ना व्हिडिओ इफेक्ट आणि बॉडी इफेक्टमध्ये जे आपण हे जे इफेक्ट आहे ते मिळून जातील. इथून पुढचे जे सांगणार आहे ते इफेक्ट आहेत ते. तर तुम्हाला आहे ना मी हे ते जे आहे ते कसे इफेक्ट ॲड करतात ते तुम्हाला सांगतो. त्याच्यानंतर तुम्हाला आहे ना मी सिम्पली कोणता इफेक्ट कुठे लावायचे ते तुम्हाला सांगून जाईल. तर आता तुम्हाला काय करायचे सिम्पली इथे जे व्हिडिओ इफेक्टचं ऑप्शन आहे त्यावरती क्लिक करायचे. सेम प्रोसेस तुम्हाला इथे बॉडी इफेक्टला पण असून जाईल. तर सिम्पली तुम्हाला अशिवाय येऊन जाईल. इथे थोडा प्ले इथे लोड घेत आहे. तर सिम्पली इथून आपण एक इफेक्ट सिलेक्ट करून घेऊया अशा प्रकारे. तर इथे तुम्हाला आहे ना सर्च पण ऑप्शन मिळून जाईल. जो पण इफेक्ट सांगेल तो तुम्ही इथून सर्च करून इथून ॲड करू शकता. आणि इथून तुम्हाला ऑप्शनमध्ये जे आपण सांगेल त्या ऑप्शनमध्ये अशा क्लिक करून जो पण इफेक्ट असेल इथून अशा सिलेक्ट करायचा आहे. तर सिम्पली आपण इथून काय करूया एक डायमंड झूमचा जो इफेक्ट आहे इथून सिलेक्ट करून घेऊया अशा प्रकारे. त्याच्यानंतर बरोबर चिन्हावरती क्लिक करायचे. अशिवाय तुमची जी लेअर आहे ॲड होऊन जाईल ते तुम्ही बघू शकाल की अशा प्रकारे. त्याच्यानंतर ही जी लेअर आहे ॲड झालेली ती दोन्ही बाजूने तुम्ही कमी जास्त अशिवाय कमी करू शकता, कमी जास्त करू शकता. जेवढे पण पाहिजे तुम्हाला लांब कमी अशा प्रकारे करू शकता. त्याच्यानंतर आपले सिम्पली काय करायचे ह्या जो ही जी लेअर आहे आपल्या पहिल्या फोटोला ठेवायची अशिवाय इथून अशिवाय ठेवल्यानंतर ॲडजस्टमध्ये जायचं आणि ह्याची जी साईज आहे संपूर्ण करायची आणि स्पीड फक्त आपल्या इथे 15 ठेवायची अशा प्रकारे. त्याच्यानंतर बरोबर चिन्हावरती क्लिक करून द्यायचं आहे. इथून अशिवाय ही जी लेअर आहे इथून ॲड होऊन जाईल. आणि इथून सेम प्रोसेस तुम्हाला बॉडी इफेक्टचा ऑप्शन आहे त्यामध्ये सुद्धा मिळून जाईल अशा प्रकारे. इथे तुम्ही बघू शकाल सर्च ऑप्शन आहे. इथून तुम्हाला खूप सारे ऑप्शन मिळून जाते जे आपण ऑप्शनमध्ये सांगेल. इथून तुम्ही जो इफेक्ट आहे इथून सिलेक्ट करायचा आहे. तर इथे आपण हा जो इफेक्ट आहे इथून ॲड केलेला ऑलरेडीच त्याच्यामुळे आपण डिलीट केलेला तो. तर इथून आपल्याला पुन्हा काय करायचं व्हिडिओ इफेक्टवरती क्लिक करायचं आहे. इथून तुम्हाला स्प्लिट फिगरचा एक इफेक्ट मिळून जाईल नाईट क्लबमध्ये. इथे आल्यानंतर इथून तुम्हाला हा जो इफेक्ट आहे इथून सिलेक्ट करायचा आहे. तर इथून तुम्हाला अशा इफेक्ट आहे तो ॲड केल्यानंतर ह्याची जी लेंथ आहे अशिवाय कमी करायची. ही जी लेअर अशिवाय कमी केल्यानंतर ॲडजस्टमध्ये जायचे. हे त्याचं स्पीड आहे ते आपल्या संपूर्ण न्यायचे. त्याच्यानंतर सिम्पली बरोबर चिन्हावरती क्लिक करायचं आहे. आणि हे जे इफेक्टची लेंथ आहे तुम्हाला कुठे ठेवायची इथे सिम्पली सांगतो. तर इथे तुम्ही बघू शकाल की हे जे आपलं सॉन्ग आहे हे जे चढ आहे पहिला हित येते म्हणजे इथपर्यंत जे चढ आहे तो संपतोय. तर सिम्पली आपल्या इफेक्टमध्ये जायचं आहे आणि इथून इफेक्ट बघू शकाल की इथून अशिवाय इथून ॲड होईल. तर आपल्याला जेवढा चढ आहे तेवढाच ठेवायची हे जे इफेक्टची लेंथ आहे ती. त्याच्यानंतर सिम्पली डुप्लिकेट करायचे. डुप्लिकेट झालेली त्याच्या पुढे आणून ठेवायची अशा प्रकारे. थोडा इथे गॅप ठेवायचा अशा प्रकारे जसं इथे आपण ठेवलं आहे तशा प्रकारे. इथून ठेवल्यानंतर पुन्हा आपल्याला डुप्लिकेट करायची हीच लेअर अशा म्हणजे हा जो पहिला फोटो आहे त्याचा शेवटला आणून ठेवायचे अशा प्रकारे. त्याच्यानंतर हा जो इफेक्ट आहे इथून परफेक्ट ॲड होऊन जाईल. तर इथं आपण पहिल्यांदाच ॲड केले हा जो इफेक्ट आहे तो. त्याच्यानंतर इथून हे जे पहिले 4 इफेक्ट आहे देऊन घ्यायचे. त्याच्यानंतर हा जो आपला दुसरा फोटो आहे ते त्याचे जिथून आपण स्प्लिट केला ते त्याल्यानंतर इथे तुम्हाला सिम्पली बॉडी इफेक्टवरती क्लिक करायचे. क्लिक केल्यानंतर तुम्हाला इथे ग्लोइंग स्लाइसमध्ये आणि इथून तुम्हाला एक इफेक्ट मिळून जाईल फ्लेम विन्स नावाचा. तो जो इफेक्ट आहे इथून सिलेक्ट करून बरोबर चिन्हावरती क्लिक करायचे. ह्याची जी लेंथ आहे जेवढा आपला दुसरा फोटो आहे तेवढी ठेवायची. त्याच्यानंतर सिम्पली आपली लाईन आता तुम्हाला मी टाईम सांगतो तिथे ही जी टाईम लाईन आहे तिथे बघू शकाल की 7 सेकंदाची तिथला जो आपण हा फोटो स्प्लिट केला त्याच्या अशा प्रकारे आल्यानंतर तुम्हाला सिम्पली बॉडी इफेक्टवरती क्लिक करायचे. ट्रेंडिंगमध्ये पहिलेच इफेक्ट तुम्हाला इथे दुसरा इफेक्ट मिळून जाईल दुसरा जो इंट्रानॅशनल मुवमेंटचा इफेक्ट आहे इथून सिलेक्ट करायचा. बरोबर चिन्हावरती क्लिक करायचे आणि सिम्पली ह्याची जी लेंथ आहे जेवढा आपला 7 सेकंदाची तिथला फोटो आहे तेवढीच ठेवायची. त्याच्यानंतर इथून आपल्याला काय करायचं हा जो आपला 10 सेकंदाचा फोटो आहे जेथून आपण स्प्लिट केला त्याच्या इथून अशा आल्यानंतर बॉडी इफेक्टवरती क्लिक करायचं. क्लिक केल्यानंतर तुम्हाला इथे स्ट्रोकच्या ऑप्शनमध्ये इथे तुम्ही बघू शकाल की अशा प्रकारे. आणि इथून तुम्हाला इलेक्ट्रिक ब्रन एक इफेक्ट मिळून जाईल तो इथून सिलेक्ट करून घ्यायचा. सिम्पली 3 नंबरला हा जो इफेक्ट आहे इथून सिलेक्ट करायचा. बरोबर चिन्हावरती क्लिक करायचे. जेवढा आपला 10 सेकंदाची इथला फोटो आहे तेवढीच आहे ज्या इफेक्टची लेंथ आहे ती ठेवायची. ठेवल्यानंतर सिम्पली ॲडजस्टवरती क्लिक करायचे आणि इथून जो पण कलर पाहिजे इथून तुम्हाला ठेवायचा आहे आणि इथून बरोबर चिन्हावरती क्लिक करायचं. पुन्हा आपल्या सिम्पली ना जेथून आपण हा 10 सेकंदाची तिथला फोटो स्प्लिट केला आहे तेच थांबायचे. आता तुम्हाला इथे व्हिडिओ इफेक्टवरती क्लिक करायचं. क्लिक केल्यानंतर इथून मला स्प्लिटच्या ऑप्शनमध्ये आल्यानंतर इथून मला एक इफेक्ट मिळून जाईल मिरर 3 लेअरचा. इथून सिलेक्ट करायचा. बरोबर चिन्हावरती क्लिक करायचे. जेवढा आपला 10 सेकंदाचे तिथला फोटो आहे तेवढीच आहे ज्या इफेक्टची लेंथ आहे ती ठेवायची. ठेवल्यानंतर सिम्पली ॲडजस्टवरती क्लिक करायचं. फिल्टर 0 करायचं. व्हर्टिकल तुमच्या फोटोनुसार इथून ॲड करून बरोबर चिन्हावरती क्लिक करायचं. क्लिक केल्यानंतर इथे तुम्हाला ना ऑब्जेक्टचं ऑप्शन आहे त्यावरती क्लिक करून ऑल व्हिडिओचा जो बॉक्स आहे इथून सिलेक्ट करून सिम्पली बरोबर चिन्हावरती क्लिक करायचे. त्याच्यानंतर आपल्याला काय करायचं सिम्पली पहिले एन्जुटेच्या आल्यानंतर हा जो आपण स्प्लिट फिगरचा जो इफेक्ट आहे ॲड केलेला तो इथून सिलेक्ट करायचा आणि इथून तुम्हाला डुप्लिकेट करायचं. ही जी डुप्लिकेट लेअर झाली त्यावरती क्लिक करायचं. थोडं पुश करून हा जो इफेक्ट आहे शेवटला आणायचा अशा प्रकारे. त्याच्यानंतर शेवटचा जो हा फोटो आहे तिथे ठेवायचे आणि सिम्पली त्या
जी आता लेयर आपण ॲड केलेली म्हणजे इथं ठेवलेली त्यावरती क्लिक करायचे, ॲडजस्टवरती क्लिक करायचे आणि इथून तुम्हाला स्पीड 50 ठेवायचे. अशा प्रकारे बरोबर चिन्हावरती क्लिक करून द्यायचे. इथून हा जो व्हिडिओ आहे तो आपला संपूर्ण एडिट होऊन जाईल. तर हा जो आपण व्हिडिओ क्रिएट केला आहे तो सेव्ह करण्यासाठी वरती जे आयकॉन आहे त्यावरती क्लिक करायचे आणि इथून तुमचा जो व्हिडिओ आहे अशा प्रकारे एक्सपोर्ट होऊन जाईल.